चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंतच्या कालावधीला चैत्र नवरात्र किंवा रामनवरात्र असंही म्हटलं जातं. रामरक्षा सर्वात प्रभावी स्तोत्र आहे. रामरक्षा पठणाने एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते. दररोज रामरक्षा म्हटल्याने प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. आत्तसज्ज धनुषा विसुस्पृश्या वक्षया शुगनिसंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मण वक्रतः पथी सदैव गच्छताम. हा श्लोक म्हणताना वेगळाच अनुभव येतो. रामरक्षा हा रामबाण उपाय आहे. नकारात्मक ऊर्जेतून सकारात्मकतेकडे जाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. रामरक्षा दररोज ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्यास सिद्ध होते. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा रामरक्षेचे पठण केल्यास रामरक्षा सिद्ध होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. कपाळाला टिळा लावावा. आराध्य दैवत, गणपती, कुलदैवत, इष्टदेवता आणि आईवडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर संकल्प सोडून रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. रामरक्षा म्हणण्यापूर्वी एका जागी शांतपणे बसा. मनापासून श्रीरामाचं आवाहन करा. त्यानंतर रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. नवरात्रीत 9 दिवस देवाला नैवेद्य अर्पण करा. रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्रनामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे अशी प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे पाहिले. त्यांना त्यांचे खूप कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजे राम, ही ती 2 अक्षरे. श्री रामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व काय? परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण एक पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ करावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः.
रामानास्तिपरायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्. या श्लोकात राम या नावाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे किंवा जीभ जड असलेले होत नाही.